राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने रणजित राजे भोसले यांनी राष्ट्रवादी भुवन येथे धुळेचे खासदार शोभाताई बच्छाव व धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील आणि आघाडी घटक पक्षाच्या सर्व नेत्यांच्या उपस्थितीत भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते। सदरच्या रोजगार मेळाव्यात 50 पेक्षा जास्त कंपन्या मॅन्युफॅक्चरिंग, फायनान्स, रिटेल, सेल्स व मार्केटिंग, बँकिंग, इन्शुरन्स, हॉस्पिटॅलिटी, फॅसिलिटी, टेलिकॉम व इतर आयटी, बीपीओ, केपीओ, फार्मा आदी क्षेत्रात धुळे शहर आणि तालुक्यातील अनेक तरुणांना रोजगाराची संधी प्राप्त झाली। मैं ITI धुळे से कर रहा हूँ, ट्रेड इलेक्ट्रॉनिक्स मैंने देखा इधर इंटरव्यू सर ने डाला था, इधर इंटरव्यू देखा, इसलिए इधर इंटरव्यू दे रहे हैं। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रणजित राजे भोसले यांनी आज अतिशय उत्साहाने रोजगार मेळावा जो साजरा केला आहे धुळे जिल्ह्यामध्ये। हा रोजगार मेळावा आजपर्यंत कोणी साजरा केला नसणार धुळ्यात। तर या रोजगार मेळाव्यात आतापर्यंत 2000 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे, अजून विद्यार्थी येत आहे। टोटल 3000 विद्यार्थी लाभ घेतील अशी शक्यता आहे। रणजित राजे भोसले यांनी जो गरजू विद्यार्थ्यांना, विद्यार्थी असतील, काही लोक येत आहे, ते या विद्यार्थ्यांना जो रोजगार मेळाव्याचा फायदा घेतात तसा विद्यार्थी फायदा घेत आहे असे आमचे रणजित। आज धुळे शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या रोजगार मेळाव्यामध्ये पुणे, मुंबई, नागपूर, संभाजीनगर आणि मुंबई या ठिकाणून जवळपास 59 कंपन्या आल्या आहेत। त्याच्यामध्ये आयटी असेल, फार्मा असतील, ऍग्रिकल्चर असतील, बीपोच्या असतील, इंडस्ट्री असतील, या पॅकिंग आणि प्रोडक्शन मध्ये असतील, अशा 20 क्षेत्रातल्या कंपन्या आलेल्या आहेत। या ठिकाणी मुलांनी, विद्यार्थ्यांनी आणि जे बेरोजगार आहेत जिल्ह्यातले, शहरातले, त्यांनी या ठिकाणी मुलाखती दिल्या। त्यांच्या मुलाखती घेऊन जे काही मुलं आहे नियुक्त या ठिकाणी सिलेक्टेड झालेले आहेत त्यांना लगेच या ठिकाणी ऑफर लेटर आणि नियुक्ती पत्र देण्यात आलेलं आहे। या निमित्ताने मी त्या सर्व विद्यार्थ्यांचं, पक्षाच्या आमचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी अभिनंदन करतो आणि अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी झाला। जवळपास 3 ते 4,000 बेरोजगार तरुण असतील, शिक्षक तरुण असतील, या ठिकाणी ते सहभाग नोंदवित आहेत।